DNA न्यूज नाशिक, शोध सत्याचा। गुरु तेज बहादूर यांचा 350वा शहीद समागम। नाशिक मनपाची नियोजन बैठक संपन्न। हिंददी चादर सोहळ्यासाठी नाशिकमध्ये प्रशासकीय यंत्रणा आणि शीख बांधव एकवटले। भोजन, वाहतूक आणि आरोग्य सुविधा भाविकांसाठी नाशिक महानगरपालिका सरसावली। गुरु तेज बहादूर यांच्या 350व्या शहीद समागम वर्षानिमित्त नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात येणाऱ्या हिंददी चादर या विशेष कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी गुरुवारी मनपा आयुक्त कार्यालयात महत्त्वाची नियोजन बैठक पार पडली। महापौर हिमगौरी आहेर आडके यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत शहरातील सर्व गुरुद्वारांचे पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते। 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च रोजी होणाऱ्या या सोहळ्यासाठी शहरातून मोठ्या संख्येनं अनुयायी सहभागी होणार आहेत। त्यांच्या सोयी सुविधांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली। या बैठकीस उपमहापौर विलास शिंदे, आयुक्त मनीषा खत्री, अतिरिक्त आयुक्त करिश्मा नायर यांच्यासह ज्येष्ठ नगरसेवक गुरमीत सिंग बग्गा, रणजित सिंग आनंद, सुमित बग्गा आणि शीख संप्रदायातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते। कार्यक्रमासाठी वाहतूक व्यवस्था, भोजन, आरोग्य सुविधा आणि आवश्यक साधन सामग्रीची उपलब्धता करून देण्याची ग्वाही महापौर आडके यांनी यावेळी दिली। गुरु तेज बहादूर यांनी धार्मिक स्वातंत्र्यासाठी दिलेलं बलिदान आणि हिंददी चादर म्हणून त्यांची असलेली ओळख हा वारसा नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याचा मनपाचा मानस आहे। शीख समुदायाच्या वतीनं गुरमीत सिंग बग्गा यांनी या उपक्रमाचं स्वागत करत प्रशासनाच्या नियोजनाबद्दल समाधान व्यक्त केलं। उपमहापौर विलास शिंदे यांनी नाशिककरांकडून या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले। ब्युरो रिपोर्ट DNA न्यूज नाशिक।